स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 6चा चॅप्टर नंबर 15 ट्रायंगल अँड देअर प्रॉपर्टीज. तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया ट्रायंगलची डेफिनेशन. तर इथे डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. अ ट्रायंगल इज अ क्लोज फिगर मेड बाय जॉइनिंग 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स बाय लाईन सेगमेंट. तर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की ट्रायंगल ही एक क्लोज फिगर असते ज्यामध्ये 3 नॉन कोलिनियर पॉइंट्सला एकमेकांसोबत लाईन सेगमेंटच्या मदतीने जॉईन केल्या जातं. तर आता याला आपण एका डायग्राम थ्रू समजून घेऊया. तर बघा इथे तुम्हाला 2 फिगर दिलेले आहे. याला आपण नाव देऊया फिगर ए आणि ही असेल फिगर बी. आता बघा या पहिली जी फिगर आहे त्याच्यामध्ये 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहे, पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी, आणि त्या तिन्ही पॉइंटला लाईन सेगमेंटच्या मदतीने जॉईन केलेलं आहे आणि ही एक क्लोज फिगर आहे. त्यामुळे फिगर एला आपण ट्रायंगल असं म्हणू शकतो. पण आता फिगर बी जी आहे त्याच्यामध्ये जी टोटल पॉइंट्स तुम्हाला दिलेले ते 4 दिलेले आहे आणि ती कुठली एक क्लोज फिगर नाही आहे, ओपन फिगर आहे. त्यामुळे याला आपण ट्रायंगल म्हणू शकतो का? नाही. पण फिगर ए जी आहे ती आहे ट्रायंगलची फिगर बिकॉज त्याच्यामध्ये 3 पॉइंट्स आहे आणि त्यांना लाईन सेगमेंटच्या मदतीने जॉईन केलेलं आहे आणि ती क्लोज फिगर आहे. त्यामुळे फिगर ए असणार आहे ट्रायंगल. पुढे तुम्हाला सांगितलं आहे द वर्टायसेस, साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉल्ड पार्ट्स ऑफ द ट्रायंगल. आता ते तुम्हाला ट्रायंगलचे पार्ट्सबद्दल सांगितलेलं आहे की ट्रायंगलचे 3 पार्ट्स असतात, वर्टायसेस, साइड्स आणि अँगल. तर बघा आता या ट्रायंगल ए बी सी मध्ये याचं नाव काय आहे? ट्रायंगल ए बी सी. तर यामध्ये सुद्धा 3 वर्टायसेस आहेत. वर्टायसेसचे नाव काय असणार आहे? पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी. हे झाले वर्टायसेस. त्यानंतर साईड्ससुद्धा आहेत. तर 3 साईड कोणते असणार आहे? साईड ए बी, साईड बी सी आणि साईड ए सी. त्यानंतर अँगल्स. आता अँगलसुद्धा 3 असतात ट्रायंगलमध्ये. त्याचे नाव असणार आहे अँगल ए, अँगल बी, अँगल सी. तर इथेच आपण या अँगल एला अँगल ए म्हणू शकतो किंवा अँगल सी ए बी असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर या अँगलचं नाव असेल अँगल बी किंवा अँगल ए बी सी आणि या तिसऱ्या अँगलचं नाव असेल अँगल सी और अँगल ए सी बी. सो स्टुडंट्स, इट्स ऑल अबाउट द ट्रायंगल अँड देअर पार्ट्स. तर आता आपण बघूया टाइप्स ऑफ ट्रायंगल. टाइप्स ऑफ ट्रायंगलला सुद्धा 2 बेसिसवर डिवाइड केलं जातं, बेस ऑन साइड्स आणि बेस ऑन अँगल. म्हणजेच ज्या ट्रायंगलच्या 3ही साईड इक्वल असतात, काही ट्रायंगलमध्ये 2 साईड इक्वल असतात किंवा काही ट्रायंगलमध्ये एकही साईड इक्वल नसते, त्या बेसिसवर ट्रायंगलला 3 टाईप्समध्ये डिवाइड केल्या जाते. ते म्हणजेच इक्विलॅटरल, आयसोस्केलस आणि स्केलिन. तर यालाच आता आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर बघा इथे तुम्हाला फर्स्ट डेफिनेशन दिलेली आहे. अ ट्रायंगल विथ ऑल 3 साईड इज इक्वल इज कॉल्ड अन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे असे ट्रायंगल ज्यांच्यामध्ये 3ही साईड एकमेकांसोबत इक्वल असतात त्यांना म्हटलं जातं इक्विलॅटरल ट्रायंगल. तर बघा इथे त्याची फिगर दिलेली आहे. याला आपण नाव देऊ फिगर ए. तर बघा हा जो ट्रायंगल आहे ए बी सी, याच्यामध्ये आता साईड ए बी, साईड बी सी आणि साईड ए सी या तिन्हीसुद्धा काय एकमेकांसोबत इक्वल आहे. आपण सहज डोळ्याने बघून सांगू शकतो की या तिन्ही साईडसुद्धा इक्वल आहेत एकमेकांसोबत. म्हणून हा ट्रायंगल ए बी सी जो आहे तो असणार आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचं एक्झाम्पल. त्यानंतर सेकंड डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. अ ट्रायंगल विथ 2 इक्वल साईड इज कॉल्ड अन आयसोस्केलस ट्रायंगल. की असे ट्रायंगल ज्यांच्यामध्ये 2 साईड इक्वल्स असतात. आता आयसोस्केलस म्हणजे काय बघा, आयसो म्हणजे 2 आणि स्केलस म्हणजे लेग्स. तर असे जे ट्रायंगल की ज्यांच्यामध्ये 2 लेग्स किंवा 2 साईड एकमेकांसोबत इक्वल असतात. आता या ट्रायंगल पी क्यू आरमध्ये पी क्यू आणि पी आर ह्या इक्वल आहेत आणि ही साईड डिफरंट आहे. त्यामुळे हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल पी क्यू आर याला आपण म्हणणार आयसोस्केलस ट्रायंगल. त्यानंतर थर्ड डेफिनेशन आहे अ ट्रायंगल विथ नो 2 साईड इज इक्वल इज कॉल्ड अन स्केलिन ट्रायंगल. की असा ट्रायंगल ज्याच्यामध्ये 2ही साईड इक्वल नसतात किंवा एकही साईड ज्याच्यामध्ये इक्वल नसते, तिन्ही साईडचं जे मेजरमेंट आहे ते वेगवेगळं असते, त्यांना आपण म्हणतो स्केलिन ट्रायंगल. तर हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल एक्स वाय झेड याला आपण म्हणणार स्केलिन ट्रायंगल. तर स्टुडंट्स, ट्रायंगलचे जे 3 टाईप्स आहेत बेस ऑन साईड्स ते आहेत इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोस्केलस आणि स्केलिन. आता आपण बघूया टाईप्स ऑफ ट्रायंगल बेस ऑन अँगल. तर बघा इथे सुद्धा 3 टाईप्स आहेत, अक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. तर फर्स्ट डेफिनेशन आहे अ ट्रायंगल विथ ऑल 3 अक्यूट अँगल इज कॉल्ड अन अक्यूट अँगल ट्रायंगल. म्हणजे असे ट्रायंगल ज्याच्यामध्ये 3ही जे अँगल आहेत ते अक्यूट असतात, 90 डिग्रीपेक्षा लहान असतात, त्यांना आपण म्हणतो अक्यूट अँगल ट्रायंगल. तर बघा हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल डी ई एफ, याच्यामध्ये हे जे 3 अँगल तुम्हाला दिसत आहे अँगल डी, अँगल ई आणि अँगल एफ, हे तिन्हीसुद्धा काय 90 डिग्रीपेक्षा लहान आहे, तिन्हीसुद्धा अक्यूट अँगल आहे. म्हणून याला आपण म्हणणार अक्यूट अँगल ट्रायंगल. देन बघा आता सेकंड जो टाईप्स आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. अ ट्रायंगल विथ 1 राईट अँगल इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. की असे ट्रायंगल ज्याच्यामध्ये एक अँगल हा राईट अँगल असतो. फॉर एक्झाम्पल हा ट्रायंगल जो पी क्यू आर आहे यामध्ये बघा हा एक अँगल क्यू काय राईट अँगल आहे
आता बघा असा कुठलाही ट्रायंगल नसतो की ज्याच्यामध्ये 2 राईट अँगल असतात, असा ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकत नाही. त्यामुळे याची डेफिनेशन काय, अ ट्रायंगल विथ 1 राईट अँगल, की असा ट्रायंगल ज्यांच्यामध्ये एक अँगल हा राईट अँगल असेल त्याला आपण म्हणणार राईट अँगल ट्रायंगल. त्यानंतर लास्ट डेफिनेशन, अ ट्रायंगल विथ 1 ऑब्ट्यूज अँगल इज कॉल्ड ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, की असा ट्रायंगल ज्याच्यामध्ये एक जो अँगल आहे तो ऑब्ट्यूज अँगल असेल त्याला आपण म्हणणार ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. तर बघा या फिगरमध्ये अँगल जो यम आहे, कोणती फिगर आहे, ट्रायंगल यम मध्ये अँगल यम जो आहे तो ऑब्ट्यूज अँगल आहे, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि 180पेक्षा लहान आहे, म्हणून या फिगरला आपण काय म्हणणार ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. तर स्टुडंट्स आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या ट्रायंगलमध्ये तीनही अक्यूट अँगल असतील, तीनही 90 डिग्रीपेक्षा लहान असतील ते असणार अक्यूट अँगल ट्रायंगल. ज्यामध्ये एक 90 डिग्रीचा अँगल असणार आहे, एक राईट अँगल असणार आहे त्याला म्हणणार राईट अँगल ट्रायंगल. आणि ज्यामध्ये फक्त एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असणार आहे, म्हणजे जो 90 डिग्रीपेक्षा मोठा असणार अँगल असणार आहे त्याला आपण म्हणणार ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. सो स्टुडंट्स, इट्स ऑल अबाउट दी ट्रायंगल अँड देअर प्रॉपर्टीज. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रॅक्टिस सेट नंबर 36. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.